अर्णव मुलाकडे आला तेव्हा त्या मुलाने हसून त्याच्याकडे माईक दिला. बाकीच्या मुलांनीही आपापली घेतली. अर्णवने समोर उभी असलेल्या गौरीकडे एक नजर टाकली, जी त्याच्याकडेच पाहत होती. अर्णवने एका क्षणासाठी आपले डोळे बंद केले आणि त्याच्या डोळ्यासमोर हळूहळू जुने दिवस तरंगू लागले, ज्यामध्ये अनेक आठवणी साठलेल्या होत्या. जसे की गौरीला पाहताच अर्णवच्या ओठांवर आपोआप हसू येणे, त्याच्या मनाला शांती मिळणे, गौरीने त्याच्याकडे पाहून गोड हसणे, गौरी समोर नसताना स्वतःमध्ये एक रिकामेपणा जाणवणे आणि अस्वस्थ नजरेने तिचा शोध घेणे, गौरीसोबत भांडण करणे, तिची काळजी घेणे, तिची मनधरणी करणे आणि शेवटी तो क्षण जेव्हा दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन मैत्री केली होती. या सर्व आठवणी येताच अर्णवने हसून आपले डोळे उघडले. त्याने माईक हातामध्ये घट्ट पकडला, ओठांच्या जवळ आणला आणि तो हसत हसत गुणगुणू लागला. नेहमीच भांडलो तुझ्याशी, कठोर मी वागलो, पण नकळत तुझ्या प्रेमात मी पडलो. मैत्रीच्या ह्या नात्याला आता नवे नाव द्यायचे आहे. मला आयुष्यभर फक्त तुझ्याच सोबत जगायचं आहे. खुशी, पायल, लवली आणि गौरी सर्वांचेच तोंड आश्चर्याने उघडे राहिले जेव्हा त्यांनी अर्णवच्या मुखातून इतक्या सुमधुर आवाजात गाणे ऐकले. तेव्हा त्या सर्वजणी थक्क झाल्या. गौरीला तर आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. नेहमी तिच्याशी इतक्या उद्धटपणे आणि कडू शब्दात बोलणारा अर्णव इतक्या गोड आवाजात गाणे गाऊ शकतो. दुसरीकडे गर्दीतले बाकीचे लोक अर्णवचे कौतुक करत टाळ्या वाजवू लागले. तसेच काही जोडपी त्याचे गाणे ऐकून पुन्हा एकदा एकमेकांचे हात हातात घेऊन एकमेकांच्या डोळ्यात हरवून डान्स करू लागले. गाणे गात गात अर्णव गौरीचा जवळ आला आणि त्याने अचानक गौरीचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढले, ज्यामुळे गौरी एकदम त्याच्या जवळ आली. तिचे दोन्ही हात अर्णवच्या छातीवर गेले. ती आश्चर्याने डोळे मोठे करून अर्णवकडे पाहू लागली. तर दुसरीकडे अर्णवने तिचा कंबर धरली आणि तिच्या डोळ्यात आपल्या गहिऱ्या नजरेने पाहत तो पुढे गाऊ लागला. नकळत माझ्या ह्या मनाला वेद तुझा लागला, बास हा तुझा की सुगंधी वारा हा सुटला असा, कधी कडू बोलणारा मी आज गोड बोलू लागलो. गौरी तुझ्याच प्रेमाच्या रंगात मी आज रंगून गेलो. तू हवी हवी अशी मला, तू जवळी अशी राहा ना. माझ्या ह्या वेड्या मनाची दडदड तू ऐक ना. तेव्हाच अर्णवने हातातील माईक त्या मुलाच्या दिशेने फेकला आणि त्या मुलाने आपला हात पुढे करत माईक कॅच केला. दुसरीकडे अर्णवने गौरीच्या कमरेवरती आपली पकड अधिक घट्ट करत तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढले. गौरी फक्त आपले डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहिली होती. अर्णवच्या गहिऱ्या आणि आंबली नजरेत पाहताना तिची वाचाच बसली होती. तिला काही बोलता सुचत नव्हते. असे वाटत होते जणू ती अर्णवच्या डोळ्यात संमोहन म्हणजे हिप्नोटाईज झाली आहे. तेवढ्यात अर्णवने दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला आणि तिच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफून तिच्याशी पाऊल जोडत डान्स करू लागला. नंतर त्याने गौरीला गोल फिरवले आणि एका हाताने तिच्या पोटावर पकड घट्ट करत दुसऱ्या हाताने तिचा दुसरा हात धरला. त्याने आपला चेहरा तिच्या गळ्यापाशी आणला आणि तिच्या कानात कुजबुजत करत गाण्याचे पुढील बोल गाऊ लागला. अबोल होते ओठ माझे, तू श्वास त्यांचं झालीस. वृक्ष होता या वाटा, तू पाऊल होऊन आलीस. हात हातात आहे तुझा, आता भीती कशाची. मला माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले मी तुला. अर्णवच्या ह्या जवळीकीमुळे गौरीचे श्वास अधिक गहिरे झाले. तिचे हृदय जोरात धडधडू लागले होते. तिने मंद हसत अर्णवपासून आपला हात सोडवून तिथून जाण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात अर्णवने पुन्हा तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि अचानक तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेत गोल गोल फिरवत गाऊ लागला. तेव्हाच गाणे संपले आणि सर्व लोक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. अर्णवने गौरीला आपल्या कडेवरून खाली उतरवले, ज्यामुळे गौरीला आपल्या दडदडणाऱ्या हृदयावर ताबा मिळवता आला. तेवढ्यात अर्णव तिच्या समोर चुटकी वाजवत म्हणाला, का मिस गौरी, आता काय म्हणणं आहे तुझं माझी परफॉर्मन्स पाहून? तेव्हा तर पार बोलत होतीस की
मी गाऊ शकेन की नाही, किंवा मी कसं गातो. आता बोल. आता का गप्प आहेस? काय झालं? तोंडातून शब्द फुटत नाहीये का? तेव्हा गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अर्णवकडे पाहत म्हणाले, तुम्ही खरंच खूप छान गाता अर्णवजी. पण त्यावेळी माझं तुम्हाला गाण्यापासून रोखण्याचा उद्देश तुमच्या भावना दुखवण्याचा नव्हता. उलट मला असं वाटत होतं की लवलीने तुम्हाला गाण्यासाठी सांगणं तुम्हाला आवडणार नाही. बस म्हणूनच मी तिला थांबू पाहत होते. यात मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तरीही जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी. तेव्हा अर्णव आपल्या खास ॲटिट्यूडमध्ये हसत तिला म्हणाला, ठीक आहे, सॉरी एक्सेप्टेड. पण ह्याच्या बदल्यात आता तुला इथल्या सर्व लोकांच्या डिनरचं बिल पे करावं लागेल. हीच तुझी पनिशमेंट आहे. नंतर तो खुशी आणि पायलकडे पाहत म्हणाला, चला खुशी आणि पायल, आज मस्तपैकी जेऊया. कारण आज तुमची वहिनी आपल्याला डिनर ट्रीट देणार आहे, तेही स्वतःच्या पैशातून. म्हणूनच मनसोक्त का आणि जे हवं ते मागवा. आज बिल भरण्याची अजिबात काळजी करू नका. इतकं बोलून तो गौरीकडे पाहून डोळा मारा तिच्या गालाला प्रेमाने चिमटा काढत पुढे निघाला. असे करत तो तिथून पुढे निघून गेला. दुसरीकडे त्याचे बोलणे ऐकून गौरीचे तोंड आश्चर्याने अधिकच उघडे राहिले. ती अर्णवला जाताना पाहत वैतागून स्वतःशीच म्हणाले, हा, कडू साकडू कुठले? एकदाही असं नाही म्हणाले की इट्स ओके गौरी, तुझी काहीच चूक नाहीये आणि मला तुझ्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. उलट सगळ्यांचं जेवणाचं बिल माझं डोक्यावर मारून दिलं. ह्यात तर माझे संपूर्ण पॉकेट मनी संपून जाईल. माझ्या महिन्याचं खर्च कसं चालणार? वरून साहेबांची ऑर्डर, जे मन करेल ते का. असं वाटतंय गौरी, आज तुला घराच्या भांड्यासोबत ह्या हॉटेलची भांडी सुद्धा घासावी लागणार आहेत. नाहीतर हे हॉटेलवाले पैसे दिल्याशिवाय तुला इथून जाऊच देणार नाहीत. मला जर आधीच माहीत असतं की हा असं काहीतरी करेल तर मी कधीच यांच्यासोबत बाहेर आले नसते. असे फुटफुटत ती अर्णवच्या मागे निघून गेली. त्या दोघांच्या गेल्यानंतर लवली, जी या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने पाहत होती आणि त्यांचे बोलणे ऐकत होती, ती स्वतःशीच म्हणाली, जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे ना, ते पाहिल्यावर मी काय कोणीही सांगेल की हे लग्न आता फक्त एक तडजोड उरलेलं नाहीये आणि ना हा संसार आता ना आवडता राहिला आहे. तुमच्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी जे भाव दिसत आहेत, तो काही माझ्या डोळ्यांचा भ्रम नाहीये. फरक फक्त इतकाच आहे की जी गोष्ट संपूर्ण जग पाहू शकतंय, त्या गोष्टीपासून तुम्ही दोघं अजूनही अनभिज्ञ आहात. पण काही हरकत नाही, मी आहे ना. आता मीच तुम्हा दोघांना तुमच्या मनातल्या खऱ्या भावनांची जाणीव करून देईन. पण काहीही झालं तरी आता जिजूंना गौरीच्या आयुष्यातून दूर जाऊ द्यायचं नाही. इतक्या वर्षानंतर तिच्या आयुष्यातले जे एकटेपणा अर्णवजी आल्यामुळे संपताना दिसत आहे, ते एकटेपणा मी पुन्हा गौरीच्या आयुष्यात येऊ देणार नाही. खूप दुःख सहन केले आहे तिने, पण आता जिजूंचं रूपाने तिच्या आयुष्यात आलेल्या सुखाला मी तिच्यापासून दूर जाऊ देणार नाही. इतके बोलून ती सुद्धा सगळ्यांच्या मागे हॉटेलच्या दिशेने निघाले. काहीच वेळा सर्वजण रॉजिन 5 स्टार हॉटेलमध्ये बसले होते. अर्णवने सांगितल्याप्रमाणे खुशी आणि पायलने स्वतःसाठी मनसोक्तपणे आपल्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर दिली होती. दुसरीकडे गौरी मात्र आपल्या डोक्यावर बिलाच्या रूपाने फुटणाऱ्या बॉम्बची वाट पाहत पुढे बसली होती. तेवढ्यात लवलीने सुद्धा तिथे येत आपली ऑर्डर दिली. अर्णव मात्र गौरीच्या चेहऱ्यावर उडालेली घाबरगुंडी पाहून मनातल्या मनात हसत होता. त्याने सुद्धा खुशी आणि पायलची साथ देत स्वतःसाठी महागड्या पदार्थांची ऑर्डर दिली होती. थोड्या वेळात काही वेटर्सनी त्यांचे टेबल खाण्याच्या पदार्थांनी पूर्ण भरून टाकले. टेबल सस्तात सगळेजण जेवणावर तुटून पडले. पण गौरीच्या गळ्यातून मात्र जेवणाचं गाज खाली उतरेना. कठीण झाले होते. तेवढ्यात तिची नजर त्यांच्या टेबलापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या टेबलावर गेली. तिथे एक जोडपे बसले होते, जिथे ती बायको पूर्ण हक्काने आपल्या नवऱ्याच्या पाकिटातून हॉटेलचे बिल भरत होती. हे दृश्य पाहून गौरीची नजर आपोआपच अर्णवकडे गेली, जो डोळ्यात खोडकरपणा आणि ओठांवर एक मिश्किल हसू घेऊन तिच्याकडेच पाहत होता. अचानक गौरीच्या
डोक्यात एक भन्नाट कल्पना आल्या, ज्यामुळे तिच्याही डोळ्यात एक वेगळीच चमक आणि खोडकरपणा निर्माण झाला. जर ती बाई आपल्या नवऱ्याचं पाकिटातून बिल भरू शकते तर आपण का नाही. तसेही त्यांना फिरवण्यासाठी अर्णव स्वतःसोबत घेऊन आला होता. मग अशा वेळी खर्चही त्यानेच करायला हवा. हाच विचार करून गौरी आता शांतपणे हसत हसत आपले जेवण जेवू लागले. तिला अशा प्रकारे शांतपणे जेवताना पाहून अर्णव विचारात पडला. थोड्या वेळानंतर जेव्हा अर्णवचे जेवण झाले आणि एक वेटर बिल घेऊन आला, तेव्हा अर्णव हसत त्या वेटरला गौरीकडे इशारा करत म्हणाला, हे बिल त्या मॅडमच्या जवळ घेऊन जा. आजचे बिल ह्या मॅडम पे करणार आहेत. आजची ही डिनर ट्रीट यांच्याकडूनच आहे. अर्णवचे बोलणे ऐकून तो वेटर हसत गौरीच्या जवळ आला. अर्णवचे बोलणे ऐकून गौरी मंदपणे हसली आणि त्या वेटरच्या हातातून बिल घेत म्हणाले, हो हो, का नाही, मी बिल नक्कीच पे करेन. इतके बोलून तिने कान्याच्या बिलाकडे पाहिले आणि ती पुन्हा हसली. अचानकच तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती आपल्या चेहऱ्यावर एक जबरदस्त ॲटिट्यूड आणि ओठांवर एक किल्लर स्माईल करत अर्णवकडे पाहत म्हणाले, मिस्टर हजबंड, जरा तुमचे पाकिट द्या ना. अर्णव, जो आधी तिच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या जबरदस्त ॲटिट्यूडमध्ये हरवून गेला होता, तिचे हे बोलणे ऐकून पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. तो तिला म्हणाला, पाकिट? माझं पाकिट कशासाठी? तेव्हा गौरी ॲटिट्यूड दाखवत त्याला म्हणाले, अर्थातच बिल पे करण्यासाठी अर्णवजी. तुम्ही इतकी मूर्खपणासारखी गोष्ट का विचारत आहात? तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, पण बिल तर आज तू भरणार आहेस ना. ही ट्रीट पण तुझ्याकडूनच आहे. मग बिल माझ्या पाकिटातून का? तेव्हा गौरीने आपल्या चेहऱ्यावर आलेले केस आपल्या उजव्या हाताने मागे झटकले आणि पूर्ण ॲटिट्यूडमध्ये त्याला म्हणाले, ओ हो मिस्टर हजबंड, तुम्हाला एवढंसं सुद्धा समजत नाही का? डोळे मिचकावत म्हणाले, आय एम युअर वाईफ अँड यू आर माय हजबंड. अरे आपण दोघं नवरा बायको आहोत, मग तुमच्यात आणि माझ्यात हा तुझा माझा असं भेद कुठून आला? जे तुमचं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुमचं आहे. मग काय फरक पडतो की बिल कोणाच्या पाकिटातून भरलं जातंय? शेवटी आपण दोघं एकच आहोत ना. तिचे हे बोलणे ऐकून लवली आश्चर्याने मंद हसली तर दुसरीकडे पायल आणि खुशीचं चेहऱ्यावरही हसून म्हटले. गौरीच्या ह्या बोलण्यावर अर्णव मात्र तिच्याकडे एकटाक पाहतच राहिला. गौरीने जरी ह्यावेळी आपले पैसे वाचवण्यासाठी हे सगळे म्हटले असले तरी तिच्या ह्या शब्दांनी अर्णवच्या मनाचा टाव घेतला होता. गौरीने नकळतच या क्षणी त्याला आणि स्वतःला एक मानले होते आणि आपल्या नात्याचा स्वीकार केला होता. या विचाराने अर्णवच्या मनात एक अनामिक अव्यक्त भावना स्पर्श करून गेली, जी त्याच्यासाठी जगातील सर्व संपत्तीपेक्षा कितीतरी मोठी होती. गौरीच्या शब्दांमुळे त्याच्या मनात एक अजब शांतता आणि सुखाची लहर दाहून गेली, ज्यावरून तो जगभरातील कोणत्याही दौलत ओवाळून टाकू शकला असता. मग आजचे हे हॉटेलचे बिल तर फार छोटी गोष्ट होती. त्याने लगेचच आपल्या खिशातून पाकिट काढले आणि गौरीच्या हातात दिले. गौरी ह्यावेळी आपल्या ह्या विजयावर मनोमन खुश होत होती, पण तिला ह्याची पुसटशीही कल्पना नव्हती की तिने नकळतच अर्णवसोबतच्या नात्याचा स्वीकार केला आहे आणि तिच्या ह्या शब्दांनी अर्णवचे मन ह्या क्षणी आनंदाने न्याहून निघाले आहे. बिल भरल्यानंतर सर्वजण हॉटेलच्या बाहेर आले. अर्धा वाटेतच लवलीने गौरीला बाय केले आणि ती आपल्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेली, जिथे अर्णव, गौरी आणि खुशी, पायल हे सगळे शिंगाणी या मेन्शनकडे रवाना झाले. रात्रीची वेळ होती. अर्णवच्या खोलीत गौरी अंथरूण नीट करत होती. तेवढ्यात अर्णव बाथरूममधून टॉवेलने आपले केस पुसत बाहेर आला. हे पाहून गौरी आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिले तर वरुणचा फोन होता. त्याने फोन उचलला तेव्हा पलीकडून वरुण मजेच सुरात म्हणाला, काय मग अर्णव बाबू, काय चाललंय? वहिनीसोबत वेळ कसा जातोय? अर्णवनेही त्याचं बोलण्याला उत्तर देत विचारले, तुला काय करायचं आहे? तू सांग, फोन का केलास? काही महत्त्वाचं काम होतं का? मला झोपायच्या वेळी डिस्टर्ब केलास? वरून त्याला चिडवत म्हणाला, ओ माय गॉड, तुमचे भाव तर बोलतेच बदलले आहेत.
आधी रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत नाईट आऊट करायचास आणि आता फोनवर बोलायलाही त्रास होतोय. काय नक्की गौरीची सोबत खूपच आवडायला लागलेली दिसतोय तुला. असो, चल मी तुला जास्त त्रास देणार नाही. मी तुला हे सांगण्यासाठी फोन केलाय की उद्या विशाल भाऊच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांनी तुला उद्या पार्टीसाठी आमंत्रण दिलंय. म्हणूनच उद्या तुला गौरीला घेऊन घरी यायचं आहे. त्याचा बोलण्यावर अर्णव म्हणाला, हे बघ, वेळ मिळाला तर नक्की येईन. उद्या मीटिंगमुळे मी खूप बिझी आहे. गौरी पण तिच्या अभ्यासात बिझी आहे. त्यामुळे मी नक्की सांगू शकत नाही. आणि माझ्याकडून विशालला विश कर. त्यावर वरुण म्हणाला, अरे असं कसं? मी का विश करू? तो तुझा मित्र आहे, तूच त्याला विश कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीटिंग दुपारी असेल, जी संध्याकाळीपर्यंत आरामात संपू शकते. मी कुठे तुला सकाळीच इथे येऊन बसायला सांगतोय. संध्याकाळी फ्री झाल्यावर येऊन जा. राहिली गौरी वहिनीची गोष्ट, तर ती इथे यायला नकार देणार नाही. तू तिला विचारून तर बघ. जास्त अडचण असेल तर मला सांग, किंवा तिला सांग की मी बोलावले आहे. बघ, ती एका मिनिटात तयार होईल. आणि हो, तू इतकाही बिझी नाहीस की 2-3 तासांसाठी इथे येऊ शकत नाहीस. त्यामुळे गुपचूप ये, नाहीतर ब्रोला वाईट वाटेल. अर्णवने त्याचं बोलण्यावर ठीक आहे, बघतो मी, असं म्हणून फोन कट केला. तेवढ्यात गौरी बाथरूममधून बाहेर आली. तिची नजर अर्णववर पडली आणि अर्णवची तिच्यावर. दोघंही एकमेकांकडे पाहून हलकेच असले. तिथेच गौरी ड्रेसिंग टेबलासमोर जाऊन उभी राहिली आणि आपला आंबाडा बांधू लागले. ते पाहून अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, गौरी, उद्या तू माझ्यासोबत माझ्या मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीला येशील का? गौरीला आपल्याकडे पाहताना पाहून तो पुढे म्हणाला, ते मगाशी वरुणचा फोन आला होता. विशाल हा माझा मित्र आणि वरुणचा भाऊ आहे. उद्या त्याचं मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून वरुणने मला आणि तुला पार्टीसाठी इन्व्हाइट केलाय. तेव्हा गौरी थोडी संकोचात त्याच्याकडे पाहत म्हणाले, पण तुमच्या मित्राच्या पार्टीत मी कशी येऊ शकते? आय मीन, मला थोडं ऑकवर्ड वाटेल. तुम्ही एक काम करा, तुम्हीच जाऊन या आणि त्यांना सांगा की मला काही काम होतं आणि मी अभ्यासात बिझी होते, म्हणून येऊ शकले नाही. त्यावर अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, मी त्याला हेच सांगत होतो, पण तो म्हणाला की मी तुला सांगावे की त्याने तुला स्पेशली इन्व्हाइट केलं. त्याची खरोखरच इच्छा आहे की तू त्या पार्टीला यावंस. मी त्याला सांगितलं की तू बिझी आहेस, तर तो म्हणाला की तू पार्टीला यायला नकार देणार नाहीस. आणि तू इतकीही बिझी नाहीस की पार्टीसाठी 2 तास काढू शकणार नाहीस. तेव्हा गौरी पुन्हा एकदा नकार देत म्हणाली, पण मी अशी तुमच्यासोबत कसे? तर अर्णव तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, चल ना, मलाही छान वाटेल. तसंही त्याने इतका आग्रह केला, अशात तू आली नाहीस तर त्याला चांगलं वाटणार नाही. आणि आकवड वाटायचं म्हणशील तर तू नीता वहिनीसोबत थांब. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत राहून तुला अजिबात आकवड वाटणार नाही. त्या आहेतच तशा. त्यांचा स्वभाव इतकं छान आहे की त्या अनोळखी माणसालाही क्षणात आपलंसं करून घेतात. त्याचं हे बोलणं ऐकून गौरीने शेवटी हार मानली आणि होकारार्थी मान हलवले. त्यानंतर ती एक पांघरुण आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपायला जाऊ लागली. हे पाहून अर्णवने तिच्याकडे पाहिले आणि तिला थांबवत म्हणाला, थांब, ही उशी आणि पांघरुण घेऊन कुठे चालली आहेस? तेव्हा गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मग तिने उशी आणि पांघरुण दाखवत सोफ्याकडे इशारा केला आणि म्हणाले, माझ्या मते उशी आणि पांघरुणचं एकच काम असतं, ते म्हणजे रात्री झोपताना त्यांचा वापर करणे. तर मी तेच करत आहे आणि सोफ्यावर झोपायला चालले आहे, जे मी रोज करते. ह्यात काही नवीन आहे का, जे तुम्हाला विचारावं असं वाटलं? तिचं हे उत्तर ऐकून अर्णव स्वतःच्याच मूर्खपणावर आधी थोडा ओसाळला, पण नंतर स्वतःला सावरत तो गौरीला म्हणाला, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला माहीत आहे की तू झोपायला चालली होतीस, पण मला हे म्हणायचं होतं की तू सोफ्यावर का झोपायला चालली आहेस. आय मीन, इतका मोठा बेड आहे, तर आपण दोघं आरामात तो शेअर करू शकतो. तेव्हा गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्यावर अर्णव तिला समजावत पुढे म्हणाला, हे बघ, आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता आपण मित्र आहोत आणि मित्रांमध्ये एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांसोबत गोष्टी शेअर करणे, हे सगळं
चालतंच असतं. त्यामुळे आतापासून तुला सोफ्यावर झोपायची काहीच गरज नाही. तसंही काल जेव्हा तुझी तब्येत खराब होती तेव्हा तू बेडवरच होतीस, ज्यामुळे मला समजले की तू झोपताना हातपाय मारत नाहीस आणि मी तुझ्यासोबत सुरक्षित आहे. त्यामुळे तू मला कोणताही त्रास न देता आरामात बेडवर झोपू शकतेस. चल, तुझी साईड निवड आणि बेडवर झोपून जा. अर्णवचं हे बोलणं ऐकून गौरीला थोडं संकोच वाटू लागला. त्यामुळे तिने आपला कालचा ओठ एका कोपऱ्यात दाताखाली दाबला. तिचीही घालमेल वळकून अर्णव तिला म्हणाला, डोंट वरी, तू माझ्यासोबत पूर्णपणे सेफ आहेस. झोपेत माझे हात पाय जागच्या जागीच असतात, इकडे तिकडे हालत नाहीत. ना मी हात मारत ना लाता. आणि हो, मला माझ्या मर्यादा नीट ठाऊक आहेत. त्यामुळे तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. त्याचं हे बोलणं ऐकून गौरीला मनातून खूप हायसं वाटलं. अर्णवच्या ह्या शब्दांनी तिच्या मनाला एक अनामिक धीर दिला. पहिल्यांदाच अर्णवचे हे बोलणे ऐकून आणि स्वतःसाठी त्याचं हा केअरिंग स्वभाव पाहून गौरीच्या मनाला खूप शांतता मिळाली. तिच्या मनात एक सुकावणारी पालवी फुटली आणि ती घालातल्या घालात हसत बेडच्या उजव्या बाजूला जाऊन झोपली. हे पाहून अर्णवच्या ओठांवरही एक गोड हसू उमटलं आणि तो सुद्धा आपल्या बाजूला जाऊन झोपला. तो पाठीवरून गौरीकडे पाहू लागला. आज गौरीला आपल्या इतका जवळ आपल्याच बेडवर झोपलेला पाहून त्याच्या मनात एक अनोखी भावना, एक वेगळाच आनंद दाटून आला. तोच आनंद त्याला स्पर्श करून गेला. तेवढ्यात तो गौरीला म्हणाला, गौरी. त्याचा आवाज ऐकून गौरी त्याच्याकडे वळली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, हां. तेव्हा अर्णव हसत तिला म्हणाला, उद्याच्या पार्टीची थीम रेड आणि ब्लॅक आहे, तर तू उद्या तुझी ती रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असलेली साडी नेस. ती तुझ्यावर खूप छान दिसते. अर्णवचं हे बोलणं ऐकून गौरीने एका क्षणासाठी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि मग हळूच होकारार्थी मान हलवली. अर्णवनेही हसून तिला गुड नाईट म्हटले आणि मग खुश बदलून आपले डोळे मिटले. दुसरा दिवस नेहमीसारखाच उजाडला. घरातले सगळेजण आपापल्या रोजच्या कामात आणि दिनक्रमात व्यस्त होते. या सगळ्या गडबडीत सकाळची संध्याकाळ कधी झाली हे कुणाचेच लक्षात आले नाही. गौरीला अर्णवसोबत पार्टीला जायचे होते, त्यामुळे ती तयार होऊ लागली. अर्णवच्या ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती, म्हणूनच तिने आधीच त्याचे कपडे काढून कपाटाबाहेर ठेवले होते. सध्या ती ड्रेसिंग टेबलाच्या आरशासमोर बसून आपल्या केसांचा वेणी बांधत होती. तिने वेणी बांधला आणि मग ती हलकेसे हिऱ्याचे दागिने घालू लागले. पण ह्या सगळ्यात ती एका गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती की कोणीतरी खोलीच्या दरवाजापाशी उभे राहून अत्यंत प्रेमाने तिच्याकडे पाहत आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अर्णव होता. तो काही वेळापूर्वीच ऑफिसमधून आला होता आणि थेट आपल्या खोलीकडे येत होता. तेवढ्यात खोलीचा दरवाजापाशी पोचताच त्याची नजर गौरीवर पडली. ती अगदी शांतपणे हळूहळू गुणगुणत तयार होत होती. तिचे चेहऱ्यावर एक मनमोहक चमक आणि ओठांवर एक गोड हसू होते, जे तिला साधेपणाची एक सुंदर मूर्ती बनवत होते आणि ती कमालीची सुंदर दिसत होती. त्यातही तिची ती साडी. अर्णव खरंच योग्य बोलला होता. ती ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशनची साडी तिच्यावर कमालीची खुलून दिसत होती. त्या साडीमुळे तिचा गोरा रंग आणखीनच उजळून निघाला होता. तिच्या हातातील बांगड्यांच्या किणकिणाट अर्णवच्या मनाची धडधड वाढवत होता. अर्णव फक्त हसून छातीवर हात बांधून दरवाजापाशी उभा राहिला आणि एकटक तिच्याकडे पाहू लागला. प्रेमाने भरलेल्या नजरेने तो तिला न्याहाळत होता. तेवढ्यात गौरीने आपल्या डोळ्यात काजळ घातले आणि त्यानंतर ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली, ज्यामुळे तिच्या कालच्या ओठांच्या डाव्या बाजूला असलेला तीळ अधिकच गडद दिसू लागला. हे पाहून अचानक अर्णवच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याचे मन अस्वस्थ होऊ लागले. काही वेळाने स्वतःला रोखण्याचे लाख प्रयत्न करूनही त्याचे पाऊल नकळत गौरीच्या दिशेने पडले. तो हळूहळू जाऊन गौरीच्या मागे उभा राहिला आणि आरशातून तिच्याकडे पाहू लागला. तिकडे गौरी आपल्या कपाळावर टिकली लावत होती. आरशात जेव्हा तिने आपल्या मागे अर्णव उभा असलेला पाहिला, तेव्हा तिची नजर अर्णवच्या नजरेला भिडली. तो डोळ्यात अथांग प्रेम घेऊन तिच्याकडे पाहत होता.
गौरीला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच जाणवलं. त्याचा नजरेची ती ऊब ती सहन करू शकली नाही आणि तिने आपली नजर खाली झुकवली. ती उभी राहिली आणि अर्णवकडे वळून हसत म्हणाली, तुम्ही आलात? मी तुमचे कपडे काढून ठेवले आहेत, तुम्ही फ्रेश व्हा, शावर घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेवढ्यात गौरी तेवढं बोलून जाऊ लागली, पण अर्णवने तिचा हात पकडून तिला थांबवले आणि स्वतःकडे वळले, ज्यामुळे गौरी पतंगाला जोडलेल्या दोरीसारखी त्याच्याकडे ओढली गेली. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तर अर्णव तशाच प्रेमाच्या धुंदीत असलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. ती काहीतरी बोलणार तितक्यात अर्णवच्या हाताचा थंड स्पर्श तिला तिच्या उघड्या पाठीवर जाणवला, ज्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती स्वतःमध्येच आकसून गेली. तेवढ्यात अर्णवने तिच्या कमरेला हलकासा झटका देत तिला स्वतःच्या आणखी जवळ केले. अर्णवजी, हे तुम्ही का? गौरी पुढे बोलणार होती, पण तेवढ्यात अर्णवने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि इश करत तिला शांत केले. त्याचा हात कमरेवरून वरच्या दिशेने जाऊ लागला. अर्णवची प्रत्येक हालचाल आणि त्याचा स्पर्श गौरीला तरतरायला भाग पाडत होता. तेवढ्यात अचानक तिला तिच्या पाठीवर अर्णवच्या बोटांचा थंड स्पर्श जाणवला, ज्यामुळे तिचे डोळे विस्फारले आणि तिने आश्चर्याने अर्णवकडे पाहिले. तो ओठांवर हलकेसे हसू ठेवून तिच्याकडेच पाहत होता. हे पाहून गौरीचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिने लाजून आपला चेहरा खाली झुकवला. अर्णव हळूहळू तिच्या ब्लाऊजचे हुक लावू लागला आणि तिचे लक्ष आपल्या चेहऱ्यावरच खिळवून ठेवत म्हणाला, आता बोल, काय म्हणत होतीस तू? तेव्हा गौरीजी त्याच्या नजरेमुळे आणि अशा प्रकारे पाहण्यामुळे लाजेने चक्काचूर झाली होती. ती आपली नजर त्याच्या नजरेला न भिडवता इकडे तिकडे जमिनीकडे पाहतच म्हणाली, ते 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 मी विसरले. तिचं हे बोलणं ऐकून अर्णव घालातल्या घालात हसला आणि तिच्या ब्लाऊजचा शेवटचं हुक लावत तो तिच्या चेहऱ्याकडे झुकला. तिच्या कानात हळूच कुजबुजत तो म्हणाला, रोज सकाळी पाण्यात 4 बदाम भिजवून खात जातो. तुझी स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाली आहे. तसं आज तू अगदी अप्सरेसारखी दिसतेयस. माझा ताबा सुटू लागला. जरा जपून राहा, नाहीतर तुझ्या ह्या सौंदर्यात हरवून जाऊन मी स्वतःचे कंट्रोल हरवून बसेन. मग मला दोष देऊ नकोस की मी तुला सांगितलं नव्हतं. इतकं बोलून त्याने आपल्या अंगठ्याने एका झटक्यात तिची लिपस्टिक पुसून टाकली. त्याच्या ह्या कृत्यामुळे गौरीच्या अंगावर एक तीव्र शहारा आला. तिकडे अर्णव तिला असेच आव्हाप उभी असलेली पाहून हसला आणि तिच्यापासून दूर होत बेडवरचे आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेला. गौरी आपल्या खोलीतून बाहेर पडून खाली आली आणि आजी सुनीता यांच्या जवळ येऊन बसली व त्यांच्याशी गप्पा मारू लागली. आजी आणि सुनीता यांना गौरी इतकी गोड वाटत होती की त्यांनी तिच्या कानाच्या मागे एक मोठा काळा तिळ लावला, जेणेकरून तिला कोणाची नजर लागणार नाही. काही वेळानंतर अर्णव सुद्धा तयार होऊन खाली आला. त्या दोघांनी आजी आणि सुनीता यांचे आशीर्वाद घेतले आणि मग ते पार्टीसाठी निघाले. पूर्ण रस्त्यात गौरी अर्णवशी काहीच बोलली नाही. अगदी तिने अर्णवकडे पाहिले सुद्धा नाही. ती फक्त गाडीच्या खिडकीतून बाहेर मागे पडणारा रस्ता पाहण्यात मग्न होती. पण तिचा हलका असा लाल झालेला चेहरा सांगत होता की ती अजूनही खोलीत घडलेल्या त्या प्रसंगामुळे अर्णवशी लाजते आहे. ही गोष्ट अर्णवलाही खूप चांगल्या प्रकारे जाणवत होती, कारण त्याला माहीत होतं की गौरी खूप स्वभावाने लाजाळू आहे आणि ती कोणाशीही इतक्या लवकर मन मोकळेपणाने बोलत नाही. म्हणूनच त्यानेही गौरीला काही विचारले नाही आणि तो शांतपणे आपली गाडी चालवत राहिला. पण गाडी चालवताना मध्येच तो वारंवार गौरीकडे चोरून पाहत होता, कारण काही केल्या त्याचे लक्ष सारखे गौरीकडेच जात होते, किंवा असे म्हणूया की त्याची नजर तिच्यावरून हटायला तयारच नव्हती. पार्टी वरुणच्या घरी असल्यामुळे अर्णवला तिथे पोचायला जास्त वेळ लागला नाही. काही वेळातच तो वरुणच्या घरापाशी पोचला आणि दोघंही गाडीतून उतरून बाहेर आले. अर्णवने गौरीकडे पाहिले. ती आत जाण्यासाठी थोडी घाबरत होती. हे पाहून त्याला आठवले की घरून निघताना सुनीता त्याला बजावले होते की त्याने गौरीसोबत राहावे आणि तिला कुठेही एकटे सोडू नये.
कारण अनोळखी लोकांमध्ये तिला खूप घाबरहाट होते. ही गोष्ट त्यांना राजेशाने सांगितले होते. या सगळ्याचा विचार करत तो गौरीच्या जवळ आला आणि तिने स्वतःहून काहीही न बोलता गौरीचा हात हातात घेतला. गौरीने आपली नजर वळवून त्याच्याकडे पाहिले तेव्हा अर्णव हलकेच हसला आणि त्याने डोळ्यांनीच तिला धीर दिला. त्यावर गौरीचं ओठांवरही एक गोड हसू उमटले. मग ती अर्णवच्या हात धरून त्याच्यासोबत घराच्या आत जाऊ लागली. जसे ते दोघे मुख्य दरवाजापाशी पोचले तितक्यात एक आवाज त्या दोघांच्या कानावर पडला. अरे, तिथेच थांबा तुम्ही दोघं. ते ऐकून दोघांची पावले दरवाजापाशीच रेंगाळली. अर्णवने समोर पाहिले तर त्यांच्या ओठांवर हसू उमटले. तिकडे गौरी मात्र आश्चर्याने समोर पाहत होती. त्यांच्या समोर ह्यावेळी 28 ते 29 वर्षाची एक मुलगी उभी होती, जी दिसायला अत्यंत सुबक आणि देखणी होती. तिचा चेहरा खूप निरागस होता, पण डोळे मोठे मोठे आणि बोलके होते. तिने सुद्धा ह्यावेळी गौरी सारखीच रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशनची साडी नेसली होती. सोबत हिऱ्यांचे दागिने घातले होते आणि केसांचा वेणी बांधून त्यावर पांढरा शुभ्र गजरा माळला होता. ती ओठांवर एक गोड हसू ठेवून हातात आरतीचे ताट घेऊन अर्णवनी गौरीच्या दिशेनेच चालत येत होती. ती अर्णवनी गौरीच्या जवळ आली आणि अर्णवकडे पाहत म्हणाली, अर्णव, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू लग्न केलंस आणि माझ्या इतक्या सुंदर जावेला आमच्यापासून लपून ठेवलंस आणि आता जेव्हा आम्हाला भेटायला आणलायस तर तिचं स्वागत न करताच तिला आत घेऊन चाललायस. काय विचार करेल ती आमच्याबद्दल? लग्नानंतर ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली आहे आणि आम्ही तिचं स्वागतही केलं नाही. इतकं बोलून तिने गौरीकडे पाहिले आणि हसत म्हणाले, हा तर मूर्ख आहे गौरी, पण तू समजूतदार वाटतेस. तू कशी काय ग ह्या मूर्खाच्या गळ्यात पडलीस? नक्की काय पाहून पसंत केलं असेल? अर्णवने तिचं ह्या बोलण्यावर तिच्याकडे डोळे वटारून पाहिले, पण तिने अर्णवकडे पूर्ण दुर्लक्ष करत गौरीच्या कपाळावर टिळा लावला आणि तिची ओवाळणी केली. गौरीने अर्णवकडे पाहिले तेव्हा अर्णव तिला म्हणाला, ह्याच आहेत नित्या वहिनी. मी मगाशी यांच्याबद्दलच बोलत होतो. तू त्यांच्यासोबत थांबशील ना तेव्हा तुला अजिबात वाटणार नाही की तू त्यांना पहिल्यांदाच भेटत आहेस. त्यांच्या स्वभावच असा आहे की त्या आपल्या बोलण्याने क्षणात कोणालाही आपलंसं करून घेतात. तेवढ्यात नीताने गौरीचा हात धरून तिला जवळ ओढले आणि अर्णवला म्हणाले, तू काय तिला माझी ओळख करून देतोयस? ती माझी जाऊ आहे ना, मग माझी ओळख मी स्वतः तिला करून देईन. तू तुझं बघ आणि जा तुझ्या बॉयज गँगमध्ये सामील हो. तिला माझ्यासोबत आमच्या गँगमध्ये येऊ दे. गौरीकडे पाहत पुढे म्हणाले, गौरी, तू माझ्यासोबत चल, मी तुला माझ्या मैत्रिणीची भेटवते. इतकं बोलून ती गौरीला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. तेव्हा अर्णवने मागून नीताला थांबवत म्हणाला, अगं वहिनी, ऐका तर. पण तेवढ्यात मागून वरून आला आणि त्याने अर्णवच्या गळ्यात हात टाकून त्याला आपल्याकडे ओढले. त्याच्या ह्या कृत्यावर विशाल भाऊ घालातल्या घालात हसले. अर्णव वरून आणि विशाल भाऊंकडे डोळे वटारून पाहू लागला. तेवढ्यात वरून त्याच्याकडे पाहत म्हणाला, काय डोळे वटारून बघतोयस माझ्याकडे? अरे, मानतो मी की ती तुझी बायको आहे, म्हणून काय पूर्ण रात्रभर तिच्या पदराला बांधलेला राहणार आहेस का? अरे, पार्टीत आलायस तर मित्रांसोबत एन्जॉय कर, त्यांनाही वहिनीसोबत एन्जॉय करू दे आणि तू चल आमच्यासोबत. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या मागे मागे फिरत असतोस. इतकं बोलून तो अर्णवला ओढत आपल्यासोबत घेऊन गेला आणि विशाल भाऊ सुद्धा हसत हसत त्यांच्या मागे गेले. नीता गौरीला आपल्यासोबत तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात घेऊन आली आणि हळूच गौरीला म्हणाली, मला माहीत आहे गौरी की तू अनोळखी लोकांमध्ये कम्फर्टेबल फील करत नाही. मी आंटीशी आधीच फोनवर बोलले आहे, पण तुला इथे अजिबात घाबरण्याची गरज नाही. इथे सगळे तुझेच आहेत. चल, मी तुला माझ्या मैत्रिणींची भेटवते. असे म्हणत तिने मैत्रिणींकडे इशारा केला. हे बघ, ही नीती आहे, ती दिशा आणि ती मनीषा. गौरीला पाहून तिघींनीही एक गोड हसू दिले. त्यावर गौरीनेही त्यांना पाहून छान प्रतिसाद दिला. तेवढ्या दिशा आणि त्याकडे पाहत म्हणाले, तसं नीता, मानायला लागेल अर्णवला. काय कमाल बायको शोधून आणली आहे त्याने स्वतःसाठी.
मग गौरीकडे वळून म्हणाले, गौरी, तुला कोणी बहीण आहे का ग? ते काय आहे ना, माझं दीर अजूनही बॅचलर आहे. जर तुझी बहीण तुझ्यापेक्षा लहान असेल तरी चालेल. काय बरोबर ना नीता? त्यावर नीता तिच्याकडे पाहत म्हणाली, अगं, जर असं खरोखर असतं ना तर मी तुला हे बोलण्याची संधीच दिली नसते. कारण जर गौरीला खरंच कोणी बहीण असती तर मी तिला आधीच आमच्या वरूणसाठी बुक करून घेतलं असतं, असं म्हणून ती हसू लागली. तशा दिशा आणि इतर मैत्रिणीही कळकळून हसल्या. गौरीही त्यांचे बोलणे ऐकून गालातल्या गालात हसू लागली. तेवढ्यात मनीषा गौरीला चिडवत म्हणाले, तसं गौरी, इतकं सुंदर असण्याचेही स्वतःचे काही तोटे असतात ना. आता तू स्वतःलाच बघ ना, अर्णव तुला रात्री सुखाने झोपूही देत नसेल, हो ना? असे म्हणत तिने नीतीला हाताच्या कोपऱ्याने हलकासा धक्का दिला. नीतीनेही तिच्या बोलण्यात सूर मिळवत म्हटले, हो मग काय, तसंही बिचारीच नवीनच लग्न झालंय. आता तर अर्णव तिला एक क्षणही सुखाचं श्वास घेऊ देत नसेल. बिचारी गौरी हैराण होत असेल त्याला सहन करताना. शेवटी हे सगळे मित्र एकाच माळ्याची मणी आहेत ना, सगळे एकाहून हे नमुने आहेत. इतकं बोलून मनीषा आणि नीतीने एकमेकींना टाळी दिली आणि त्या जोरात हसू लागल्या. तिकडे त्या दोघींचे बोलणे ऐकून बिचारी गौरी लाजेने अगदी चूर झाली होती. तिचे कान आणि चेहरा लाजेने पार लाल झाले होते. तेवढ्यात नीता त्या दोघींकडे पाहत म्हणाले, अगं बास बास, खूप झालं तुमचं. आणखी किती चळणार आहात त्या बिचारीला? आधीच बघा लाजेने तिची काय अवस्था झाली आहे. आणि तुम्ही लोक आहात की गप्प बसायचं नावच घेत नाही आहात. त्यावर मनीषा तिच्याकडे पाहत म्हणाले, हे काय नीता, तू पण काय विचित्र बोलतेस. आता ह्यात लाजण्यासारखं काय आहे? आम्ही तर त्याच गोष्टी बोलतोय ज्या आम्ही सगळ्याजणी सहन करतो. आता गौरी पण आमच्या कॅटेगरीत आली आहे तर तिलाही अशा गोष्टींची सवय व्हायला हवी. तसं गौरी, आतापर्यंत तुला ही सवय झाली असेल ना अर्णवला सहन करायची, की अजूनही त्रास होतो? जर असं असेल तर अर्णवला प्रेमाने समजावून सांग की त्याने जरा प्रेमाने वागावं. मी पण विकासला असंच प्रेमाने समजावलं होतं, नाहीतर लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच त्याने तर माझी हालत खराब करून टाकली होती. तिच्या ह्या बोलण्यावर दिशा हसत मनीषाला म्हणाली, हे काहीतरी जास्त झालं मनीषा. त्यावर मनीषा आता हसत हसत म्हणाले, हो तर हो, हो दे जास्त. आता मला मूल झाली आहेत, उघड आहे. सगळ्यांना माहीतच आहे की ती काही झाडावरून गळून पडलेली नाही. त्यावेळी हे आता लपवण्यासारखं काही गोष्ट नाही. त्यांना काही केल्या गप्प बसताना ना पाहून नीता सगळ्यांकडे पाहत म्हणाली, अगं बास बास, आता तुमचं बोलून झालं असेल तर काहीतरी खाऊन पिऊन घ्या. किती वेळ फक्त गप्पा मारत बसणार आहात? गप्पा तर नंतरही मारता येतील, आधी थोडी पेटपूजा करून घ्या. तिच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांनी होकार दिला आणि त्या जेवणाच्या काउंटरकडे निघाल्या. अर्णव खरंच योग्य बोला होता. नीता वहिनींचा स्वभाव इतकं प्रेमळ आणि मन मोकळा होता की गौरी काही क्षणातच त्यांच्यात रुळली. सोबतच नीता वहिनींच्या मैत्रिणींशीही तिची छान गट्टी जमली आणि आता त्या सगळ्याजणी एकत्र पार्टी एन्जॉय करू लागल्या. दुसरीकडे अर्णव मात्र आपल्या मित्रांच्या गोळक्यात कमालीचा बोर होत होता. तो शरीराने जरी तिथे त्यांच्यासोबत उभा होता तरी त्याचे पूर्ण लक्ष सारखे वळून वळून गौरीकडेच जात होते. वरुण आणि विशाल भाऊ त्यांचे हे वागणे खूप बारकाईने टिपत होते, पण त्यांनी मुद्दाम अर्णवला चिडवण्यासाठी स्वतःसोबत थांबवून ठेवले होते. खरं तर अर्णवला एका गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी त्या दोघांनी मिळून हा प्लॅन आखला होता की गौरी आता त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे आणि तो आता तिच्यापासून 2 क्षणही दूर राहू शकत नाही. अर्णवला ह्या भावनेची जाणीव होणे आता खूप गरजेचे होते. रात्रीची वेळ होती जेव्हा अर्णव आपल्या मित्रांसोबत तर गौरी नीता वहिनीसोबत पार्टी एन्जॉय करत होती. तेवढ्यात विशाल भाऊ अर्णवकडे पाहत म्हणाले, अर्णव, मला वरुणने सांगितले की तुझं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थिती नक्कीच सोप्या नव्हत्या, पण आता जेव्हा तुमचं लग्न झालंच आहे तर तू ह्या नात्याला एक संधी देऊन का पाहत नाहीस?
काय माहीत गौरीसोबत तू अनुष्कापेक्षाही जास्त आनंदी राहशील. तसंही गौरी खूप गोड मुलगी आहे आणि इतक्या चांगल्या मुलीला तू तुझ्या आयुष्यातून असं सहज जाऊ देऊ नयेस. तिकडे गौरीला हसताना पाहत असलेला अर्णव विशाल भाऊंचे हे बोलणे ऐकून गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात विशाल भाऊ. मग गौरीकडे पाहत म्हणाला, आधी मलाही असंच वाटायचं की माझं आणि अनुष्काचं प्रेम खूप खरं आहे. मी तिच्याशिवाय कधीच दुसऱ्या कोणाच्या जवळ जाऊ शकणार नाही. कधी कोणा दुसऱ्याला ह्या हृदयात जागा देऊ शकणार नाही. कारण मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. पण गौरीसोबत राहताना मला प्रेमाचा खरा अर्थ समजला आहे. प्रेम म्हणजे फक्त स्वतःचा आनंद पाहणे नव्हे, तर प्रेम म्हणजे आपल्या कुटुंबाचा आनंद पाहणे, सुखदुःखात त्यांना साथ देणे. प्रेम कधीच स्वार्थी नसतं. तिच्यासोबत राहून मला प्रेमाची खरी व्याख्या उमजली आहे आणि आता मला वाटतं की तिच्यासारखी समजूतदार, सुसंस्कृत मुलगी माझ्या आयुष्यात येणं हे माझं भाग्य आहे. तिचं माझ्या आयुष्यात येणं जर नशिबाचा खेळ होता तर मी नशिबाचा हा निर्णय नक्कीच स्वीकारेन. मी ह्या लग्नाला नक्कीच एक संधी देईन. तसंही आता अनुष्का परत येण्याने किंवा न येण्याने मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्या आयुष्यात आता तिचं कोणताही स्थान उरलेलं नाही. हो, मी तिची वाट पाहत आहे, पण ती फक्त ह्यासाठी की मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत जे माझ्या मनात आहेत. की तिने लग्नाच्याच दिवशी मला का धोका दिला? जर तिला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर तिने आधीच नकार द्यायला हवा होता. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडून हवी आहेत, म्हणून मी तिची वाट बघतोय. बाकी ती परत जरी आली तरी माझ्या आयुष्यात कधीच येऊ शकणार नाही. कारण आता माझ्या आयुष्यात फक्त एकच मुलगी असेल आणि ती म्हणजे गौरी. अर्णवचं हे बोलणं ऐकून विशाल भाऊ आणि त्याचे बाकीचे सगळे मित्र खूप खुश झाले. वरुणने अगदी पुढे होऊन अर्णवला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने म्हणाला, काय तू खरं सांगतोयस अर्णव? म्हणजे तू खरोखरच तुझ्या ह्या लग्नाला एक संधी देणार आहेस? त्यावर अर्णवने होकारार्थी मान हलवले. तेव्हा वरुण आणखीनच खुश होऊन त्याला म्हणाला, मी खरंच तुझ्यासाठी खूप आनंदी आहे अर्णव. जेव्हा मी गौरीला पहिल्यांदा तुझ्या घरी पाहिलं होतं तेव्हाच ती मला खूप सोज्वळ आणि गोड वाटली होती. त्यावेळी मी ह्याच विचाराने अस्वस्थ झालो होतो की जर तू अनुष्काचं नादात तिला सोडलं तर तिचं मन किती दुखावेल, तिला किती वाईट वाटेल. ती स्वतः इतकी प्रेमळ आहे की आपल्या बोलण्याने आणि स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करून घेते. अशा मुलीसोबत काही वाईट व्हावं हा विचार मला आतून पोखरत होता. पण आता तुझं हे बोलणं ऐकून मला मनातून आनंद झालाय. फायनली तू अगदी योग्य निर्णय घेतलास. इतकं बोलून त्याने अर्णवची पाठ थोपटली आणि तो बाजूला झाला. तेवढ्यात विशाल भाऊ काहीतरी विचार करून खोडकरपणे हसले आणि अर्णवला वरून विरुद्ध भडकवत म्हणाले, तसं अर्णव तुला एक गोष्ट सांगू का? आपला हा वरुण ना तुझा तो नकार ऐकून इतकं काळजीत पडला होता की त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणाला होता की जर तू गौरीला सोडलास तर तो स्वतः गौरीशी लग्न करून तिला आपल्या आयुष्यात हक्काची जागा देईल, जेणेकरून भविष्यात कोणीही गौरीच्या चरित्र्यावर बोट उचलू शकणार नाही. बघ आपला वरुण किती दिलदार आहे. काय मग तू तुझ्या ह्या दिलदार मित्राला त्याच्या ह्या दिलदारीसाठी शबासकी देणार नाहीस का? विशाल भाऊंचे हे बोलणे ऐकून वरुणच्या चेहऱ्याचं रंगच उडाला आणि तो कमालीचा घाबरून अर्णवकडे पाहू लागला. तिकडे अर्णव मात्र विशाल भाऊंचे शब्द ऐकताच रागाने लालगुंद झाला. तो वरुणकडे रागाने डोळे वटारून पाहू लागला आणि त्याचं हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. वरुण त्याच्या गौरीबद्दल असा विचार तरी कसा करू शकतो? तो त्याच्या गौरीला आपली बनवण्याचा विचार, जेव्हा की गौरी फक्त आणि फक्त त्याची आहे. तो अत्यंत रागात वरुणच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हे पाहून वरुणने आपली पावले मागे घेतली.